आणि यानंतर महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊया। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस। मला बोलता येतंय तोपर्यंत आज किंवा उद्या चर्चेला या, नंतर येऊन काही फायदा नाही, जरांगेंचा आवाहन। एकदा आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया। मराठा आंदोलनाची धग आता राजधानी दिल्लीपर्यंत। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते राजधानी दिल्लीत उद्यापासून आंदोलन करणार। जंतर मंतरवर उद्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा। तर प्रत्यक्ष चर्चेला या, मराठी तुम्हाला अडवणार नाहीत, जरांगेंचं सरकारला आवाहन। तर 31 तारखेनंतर तुम्हाला मराठा काय आहे ते दाखवू, जरांगेंचा इशारा। कॅमेऱ्याऐवजी जरांगेंनी समोर बसून चर्चा करावी, देवेंद्र फडणवीस यांचं TV9च्या माध्यमातून जरांगेंना आवाहन। तर फडणवीसांनी कानात बोळे घातले होते का? काल मी म्हटलं होतं की तुम्ही चर्चेला या, जरांगेंचं प्रत्युत्तर। शिंदे अपात्र झाले तरी विधान परिषदेवर येऊन मुख्यमंत्रीच राहणार, फडणवीसांचं वक्तव्य। तर शिंदेंचं मंत्रिपद टिकवण्यासाठी तोडगा आहे, मराठ्यांसाठी मात्र तोडगा नाही, राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना हा सवाल। आणि ही मस्ती नसून माज असल्याचंही राऊतांचं वक्तव्य। जाळपोळ हिंसक आंदोलन करू नका, जाळपोळ करून काही होत नाही, आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध, चंद्रकांत पाटलांचं जरांगेंसह कार्यकर्त्यांना आवाहन। खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील साधारणतः थोड्याच वेळात राज्यपाल रमेश बैस यांना भेटणार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची विनंती करणार। हे सर्व नेते सध्या राजभवनावर दाखल। पुण्याच्या दौंडमध्ये संजय राऊतांच्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध। राऊत थांबलेल्या हॉटेल बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी। लातूरच्या काटगावमध्ये आमदार धीरज देशमुख यांचे बॅनर मराठा आंदोलकांनी जाळले। देशमुख यांनी राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी। कोल्हापूरच्या आजरामध्ये खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या गाडीचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला। आंदोलकांची गाडी आणि त्यांच्या समोर झोपत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी पासदगाव ग्रामपंचायतीतील अशोक चव्हाणांचे फोटो हटवले। मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्याचा आदर सन्मान होणार नाही, गावकऱ्यांचा आक्रमक। मराठा आरक्षण का टिकलं नाही यावर कुणी बोलत नाही, मराठा आरक्षण का टिकवता आलं नाही याची चौकशी करा, शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर अहमदनगरला मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचाही दौरा रद्द। केसरकरांचे पोस्टर्स आंदोलकांनी फाडले। बीडमध्ये शिंदे समितीसमोर 22 लाख अभिलेख पुरावे सादर। कुणबीच्या 3993 नोंदी आढळल्या। अभिलेख पुरावे 1967 पूर्वीचे असल्याची माहिती। धाराशिवच्या चिचपूर ढगे गावात मराठा आरक्षणासाठी उपसरपंच सुधीर ढगे यांचा राजीनामा देताना अनेक मराठा समाज बांधव उपस्थित। धाराशिवच्या मोहामध्ये मराठा आरक्षणासाठी गावकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन। दुकानं बंद ठेवून टायर पेटवत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। गावातील 2 तरुणांकडून आमरण उपोषणाला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड शहरात मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन। शेकडो सकल मराठा समाज सहभागी आणि महिलांचीही लक्षणीय उपस्थिती। परभणीच्या जिंतूरमध्ये मराठा समाजाचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। सकल मराठा समाजाच्या वतीनं बाळासाहेब काजळे यांचा पोलिसांकडे अर्ज। बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण। आंदोलनकर्त्यांनी चारहाटा फाटा या ठिकाणी एसटी बस फोडली। तर जळगावातील चिंचोली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी। बीडच्या माजलगावमध्ये आरक्षणासाठी मराठा तरुण आक्रमक। एसटी बसवरील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमधल्या फोटोलाही काळं फासलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण। प्रफुल्ल पटेल यांचं ट्विट, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत दाखल। उद्याच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तुषार मेहता यांची भेट घेणार। राजकारणातले 2 नंबरचे धंदे बंद करा, राऊतांचा नार्वेकरांवर निशाणा। नार्वेकरांना दिल्लीमध्ये जाण्याची काय गरज, संजय राऊतांचा सवाल।